आता एवढं चढल्यानंतर म्हणून दीदी म्हणतीये सगळं ठीक आहे, जायचं कसं? गाईज आम्ही रस्ता चुकलो आणि आता मी परत चाललोय. अजून तर जास्त सुरुवात पण नाही झाली तरी आम्हाला दम लागतोय. सर आता असं होतंय किती फोटो काढायचे आणि किती नाही. आणि गाईज आमचा एक विषय पण झाला, जर आमच्या चौघांचे 4 फोटो आले पेपर मध्ये तर हे प्रूफ देणारे राहतील. येस हे दोघं प्रूफ देतील आमचा 100% काढलेला. अँड गाईज फायनली अर्धा एक तास वेट करून करून आम्हाला आपली मिसळ भेटलेली आहे. पण ना ट्रॅक करून झाल्यावर ना मिसळ खाण्याची मज्जा एकदम वेगळीच आहे. हे गाईज वेलकम बॅक टू अवर चॅनल. तर आज आहे दरवर्षी सारखा मॉन्सून सीझन. तर मग आज आहे नेमकी संडे आणि असंच आमचं ठरलं आज अचानक की ट्रॅकिंगला जायचं. तर आत्ता वाजले आहे 5 सकाळचे आणि आम्ही उठलो आहे. मी आरव आम्ही चाललो आहे ट्रॅकिंग करायला चांबार लेणीला. ओके गाईज वेलकम बॅक टू अवर चॅनल. आता वाजले सकाळचे 5 आणि आमचं काल अचानक ठरलं. दरवर्षी सारखा मॉन्सून सीझन स्टार्ट झाला आहे पण आम्ही संपल्यावर ट्रॅकिंगला चाललो आहे. मॉर्निंग ट्रॅकला सकाळी सकाळी इथेच चाललो आहे जवळपास चांबार लेणीला. अचानकच ठरलं बिकॉज आम्ही खूप बिझी लोक आहे ना. तर मग आम्हाला बिझी लोक कुठे जातच नाही आपण. तर आम्हाला सकाळी सकाळीच वेळ भेटलाय जायला. तर आता आम्ही उठलो आणि आम्ही आता चाललोय. गाई सकाळचे 5 वाजता अंधारच अंधार आहे. आमच्या घरातच उजेड आहे फक्त. आणि निघतो आता आम्ही. काही जाणून निघालो 5 वाजता. काय आणि पेट्रोल भरायला आलोय. ठीक आहे एवढं कसं शिजलं चेहरा दिसते. गाईज आम्ही तिथेच चाललोय. तिथेच ते बघा ते दिसतंय ना. गाईज ग्रीनरी बघा. गाईज आमचा सफर आता चालू होतो. आम्ही खूप फिरत आता आम्ही चाललोय आणि आता वाजले आहे 6. कार्तिक अँड गाईज आमच्या सोबत आहे मनू दीदी, कार्तिक. आणि आम्ही चाललो आहे चालत. लास्ट टाइम आम्ही जेव्हा आलो तेव्हा आम्ही पायऱ्यांनी गेलो होतो. मम्मीने सांगितलंय बर का, यांनी जर पुढे केलं तर मग बस. ओय सगळ्यांची टाइम येईल पकडायची. सुरुवात बाबू करेल.
अजून तर जास्त सुरुवात पण नाही झाली तरी आम्हाला दम लागतोय. सर म्हणला गाईज आम्ही रस्ता चुकलो आणि आता मी परत चाललोय. भरपूर वेळेस रस्ता चुकतोय आम्ही गाईज. इथे यायचा पण रोडावरचा पण रस्ता चुकलोय. आमची लिजंड म्हणू दीदी इथे इंटेलिजंट. आणि आता आम्ही तिलाच फॉलो करतो, बघू हा पण चुकतो काय रस्ता. तर सी द व्यू गाइस. तुला बरं रस्ता नाही भेटला. चलो घर पे, रास्ता भूल गए. लास्ट ऑप्शन घरी चला. आमचं पेट्रोल संपलं. नेवर बी सो डिपेंडेंट ऑन व्हेकल्स. येस. रोज चाललं पाहिजे, रोज पळलं पाहिजे. जिमला जा गाईज. हा, गो टू जिम. पण तू एवढी म्हणतेय तू चालते का? कधी ना आपला मुहूर्त निघतो. ताजमहल टाइप. थकलो रे बाबा. इतकी मस्त हवा चालू आहे गाईज. आम्ही एकदम, आपण जास्त वर पण नाही जास्त खाली पण नाही. काय मी टू. चले लेट्स गो गाईज. आमचा फोटोशूट चाललाय. आता काढतीये मनू दीदी. फोटो काढले आणि ती म्हणतीये की ती आमची अनपेड फोटोग्राफर आहे. आणि आता आम्ही पोहोचूच लवकर टॉप वरती. ऑलमोस्ट चढून झालंय. ऑलमोस्ट गाईज आम्ही आमचा सफर पार केलेला आहे. खूप खतरनाक. आणि काही लोक आमच्या सोबत आम्हाला भेटले आणि ते मला विचारले की तू व्लॉगर आहेस का. हमारा सफर पार हो गया गाइस. हमारा सफर पार हो गया. सही सलामत सुरक्षित एकदम. आणि गाईज इकडे धुकच धुक आहे आता वरती. अभी खरी म्हणजे आता खरी मज्जा येईल. इतके थकलो इतके दमलो आहे ना बस. पण मजा पण खूप आलेली आहे भाई. आमच्या सगळ्यात पहिले बाबू गेलेला आहे टॉप वरती. दिसला पण नाही आम्हाला कुठे गेला तर. भाई जन्नत में आ गए. असं खाली पाहिल्याबरोबर डायरेक्ट डीप आहे खाली एकदम खोल. आम्ही खूप टॉपला आलेलो आणि आता असं होतंय किती फोटो काढायचे आणि किती नाही. हम चले बहारों में गुनगुनाती हवाओं में धड़कने भी तेज है अब हम क्या करें. टॉप पे आगे नाच रहे गाइस हम लोग. आणि गाइस हे दोघं आमच्या पहिले पोचले आणि निसर्गाची मजा घेत मनू दीदी आणि बाबू. So hello guys, how can you describe your surrounding निसर्ग? खूप अतिउत्तम. खरंच गाईस खूप छान आहे. असं सगळेजण आले पाहिजे मस्त फिरायला आमच्यासारखे. सकाळी सकाळी पहाटे 4-5 रस्ता चुकून. इथून हलुशाच वाटत नाही एकदम. इतकी मस्त हवा चालू आहे. मी तर इथे येऊन बसलेली आहे आणि हे लोक तिकडे गेलेले व्ह्यू बघायला. मी बघून आली आहे. अजिबात हलुशा वाटत नाही. हे आमच्या घराजवळच आहे एकदम. म्हणजे जास्त पण नाही पण आहे जवळ. आणि आम्ही आलो होतो वेळ काढून. खूप खूप
दिवसानंतर. बाबू कार्तिक काठ्या वाजवते गाणं म्हणा. दिल के लकीर संग मेरे दिल पे चलाई छुरिया. गाईस हे गाणं खूप ट्रेंडिंग आहे सध्या. हा धुंदगार वारा. काय पाऊस पाहिजे होता यार, थोडं थोडं मजा आली असती भिजायला. आता परत चाललोय खाली, पण अभी रस्ता खतरनाक आहे. येताना ट्रॅक खूप खतरनाक डेंजर होता. हे दोन दादांनी आमचा साथ दिलेला आहे, मला तर खूप जास्त वाचवलंय. आणि आता दादा इथे दिदी नाही, माझी दिदी तर प्रत्येक वेळी माझ्या सोबतच आहे. पण लय खतरनाक आहे यायचा रस्ता, आणि हा रस्ता दिदीनेच निवडलेला आहे माझ्या, जस्ट बिकॉज माझ्या इगोला हर्ट झालाय म्हणून. आणि तिने आमचा विचार नाही केला, चिल्ले पाडले तिच्या सोबत. हा अवघड रस्ता आहे आमचा, हा रस्ता नाही, म्हणून दिदी रागात डायरेक्ट या रस्त्याने आली. आणि गाईज आमची मंजिल पारच होती आता. मंदिराजवळच आहे आम्ही, एवढा खतरनाक ट्रॅक करत. आणि आम्ही आमच्या बॉटल एवढा खतरनाक इम्पॉर्टन्स दिलेला आहे ना, आमच्यापेक्षा जास्त. हा ना, जीवापेक्षा जास्त किमती आम्हाला आमची बॉटल आहे. सोबत जे होते त्यांचा पूर्ण इंट्रो घेऊन झालेला आहे आमचा. असं करता किती भाऊ बहीण, पप्पाचे नाव सगळं घेऊन झालेलं आहे. एवढी ओळख झालेली आहे, कोण काय काय करतं सगळं. कसे चालले तुम्ही त्याच्यावाला? हा, आणि जर तुमच्यावर आरोप लागला की तुम्हीच ढकललं यांना, कस काय नाही लागणार, आम्ही लावून देऊन मग जाऊ. हा लिहू हे, हा आम्ही व्हिडिओ पण काढून ठेवू की हा हे आमच्या सोबत होते. चला गाईस, मंदिर बंद दिसलं आणि आम्ही चालेल दुसरी बघायची, कारण मला दुसरी ना माहिती, ते विठ्ठल माहिती आहे. चलो विठ्ठल जातो. मिसळ खायला आता तुम्ही बिझी लोक आहे का? अच्छा बिझी. आमचं पण शेड्यूल टाईट आहे, तुम्हाला माहिती. आम्ही कामावर जायचं. हा, हे कामवाले आणि आम्ही दोघं शाळे ट्युशन वाले. आज संडे तरी आमचा पेपर आहे ट्युशन मध्ये आणि लेक्चर आहे, तरी आम्ही वेळ काढून आलेलो आहे. तो डायरेक्ट कान बंद करून गेला. भाई मला इंटरेस्ट असं आहे का खरं? तुम्ही पण इंटरेस्ट दाखवा मग. गाईज म्हणून तिचा इगो खूप हर्ट झालाय बर का. परत मिसळसाठी कोणीतरी रिजेक्ट केलं. येस. ऑफर पण केली ना. कसली ऑफर? भाई नेक्स्ट संडे, अजून शेड्यूल टाईट होईल. उठणं मुश्किल आहे. हा ना. एवढी ओळख झाली तर सबस्क्राईब करा 100%. हा, चॅनलचं नाव तर विचारा. पाठवून द्या आम्हाला पुढे. नाही विचारा ना, तुम्ही विचारा ना. सही कळेल का बघा, विचारा ना. Escape's vlog फॉइज ऑफ नीलीस. इतके शिकलो नाही आम्ही. शिकले दिसताय तू. अरे शिकलेले दिसताय तुम्ही. दिसण्यावर काही नसतं. अच्छा, तशी आमच्या मधून सगळ्यात मोठी म्हणू दिदी तरी ती लहान दिसते. हे उलट झालं, जाताना एवढं काही वाटलं नाही, पण येताना दम लागतोय. आता पाय तुटले आज डायरेक्ट, पण मजा खूप आली. भाई आता सगळे ज्या स्पीडनी चालताय ना, रप सगळ्यांना भूका लागली. आता मलाही भूक लागली आहे. ब्रश करून आलेली मी. बाबूला आज फायनली रिअलाइज झालंय की तो एकदम माझ्यासारखा आहे. आणि तो आहे, त्याच्या सवयी, त्याचं सगळं माझ्यासारखं. तुझ्यासारखा आगाऊ, तुझ्यासारखाच काम करणारा, सगळं है ना. हा, जशी मनू दीदी आणि बाबू सगळ्यांनाच आवडतात. देवा, पडली असते मी आता. काहीच मजा खूप आली, पण आज भरपूर लोकांशी भेटलो, बोललो, मज्जा केली. आम्ही खूप मजा केली, काय नाही बोललो. हा, आलो. आणि गाईज फायनली आम्ही पोहोचलो. रस्ता समोरच आहे आमच्या. आम्ही सगळेजण, हे दोन साथीदार आमचे नंतर जुळले होते आमच्या सोबत.
हा हे खूप भारी होते आणि हे 2 साथीदार त्यांनी मदत पण केली, हसवलं पण, मजा आली. पण काहीच ऊनच नाही आलं, नाही पाऊस आला नाही, ऊन आलं नाही, काहीच नाही. मस्त धुकं होते. क्लायमेट भारी होतं. पण हे वालं असंच क्लायमेट पाहिजे. आमचं नशीब चांगलं आहे, आम्ही हाच दिवस धरला म्हणून. आमचे सबस्क्रायबर झाले आहे आता. अरे आमची किमती बॉटल राहिली रे. गाईस ट्रॅक करून झाल्यावर सरबत, लिंबू पाणी, मज्जा यायला गे यार, मजा आली इतका मोठा ट्रॅक करून. मस्त आहे. काहीच मला पण आठवतं, मी पण यांच्याच सारखी एकदा 7th स्टँडर्ड मध्ये ट्रिपला आली होती. आमची स्कूलने काढली होती फुकटच चांबार लेणीला. आम्ही सर्वजण आलो होतो स्कूल थ्रू, मजा आली होती. सगळे स्कूल वाले सोबत. चलो अभी घर पे जाने का वक्त आ गया. गाईज आता इतका मोठा ट्रॅक केल्यानंतर आम्ही चाललो आहे मिसळ खायला. मस्त मिसळ खाण्याची मजा वेगळी आहे ट्रॅक झाल्यानंतर. आणि म्हणून खूप मजा आली ना, खूप जास्त. आता आम्ही येताना आमच्या घरचे झोपले होते, आम्ही जाऊ तरी आमच्या घरचे झोपले राहतील. माझं कुत्रा झोपलेलं होतं. माझं डॉग इज नॉट इंटरेस्टेड की मी काय करते. सुबह जाके बहुत हंगामा मचा के आ गए, किसी को पता भी नहीं चलेगा. सगळे ब्लॉग बघतील मग म्हणतील अरे बापरे इकडे गेलं. हो ना, इतकी मजा केली. गाईज आम्ही एवढी मोठी जंग जिंकली ना. आम्ही त्या टॉप वरती गेलो होतो. आता आम्हाला येताना दिसतंय. आणि वी आर नॉट असं आम्हाला हे काय होते की यकीन नाही होते की एवढं जास्त. बापरे इतकं चढलं आम्ही, एकदम टॉपवर गेलो होतो आम्ही. पूर्ण डोंगर चढून आलेलं आहे. आम्ही खूप मोठा वॉर जिंकलेलो आहे. काहीच आम्ही आता मिसळ खायला आलोय विठ्ठलामध्ये. ती वेळ लागेल म्हणा. विठ्ठला मी फर्स्ट टाइम आलेली आहे. मिसळसाठी खूप फेमस आहे काहीच. काहीच आम्ही पहिले कस्टमर आहे इकडचे आणि चालू नाही झालंय. 8:30ला चालू होतं पण आत्ता वाजले 8. ते म्हटले आम्ही तुमच्यासाठी करून देऊ 15-20 मिनिटात. म्हणून आम्ही आता हे पूर्ण विठ्ठला फिरतोय. खूप मोठं आहे हे ॲक्च्युली. छान आहे गाईस, मोठं आहे हे भरपूर. पण बंद आहे एवढंच. क्रिकेट वर्ल्ड पण आहे इकडे. मस्त आहे. बघ ना, कोणीच नाही आहे म्हणून दीदी, सिर्फ आपण लोग आहे, कोई भी नाही आहे. काहीच आम्ही ट्रेन मध्ये बसलोय आणि कार्तिक मला धक्का देतोय. कोणी नाहीये, त्याची मजा घेत आहे. पुढे बस सर, बस पुढे. बोललोय खूप यार, जास्त पण नाही. छोटी मनू दीदी आमच्या सोबत. हॅलो. चलो ट्रेन मध्ये बसलोय काहीच आणि हे लोक धक्का मारतात. म्हणून कोणी बघितलं तर काय म्हणेल ब्लॉग मध्ये. होणार जोरात जोरात, थोडं जोरात, फास्ट, एकदम फास्ट. कार्तिक 1 2 3 लेट्स गो. आम्ही फिरतोच आहे कारण वेळ लागेल अजून. गाईज आम्हाला तिकडे कॅमल दिसलाय, ब्लॅक. तुम्हाला दिसत असेल. खूप मोठा कॅमल आहे आता, त्याला बांधलंय. पण हे बर्ड पार्क आहे ऍक्च्युली. आम्ही खाऊ आणि मग घरी चालले जाऊ. तर एकदम टाईट जेवणासारखी मिसळ खाऊन झालेली आमची. एकदम भरभरून खाल्लेलं आहे. नाश्त्याने डायरेक्ट जेवणच केलेलं आहे. आता आम्ही चाललोय घरी. चलो घर पे.